एका बापाने एकुलते एक पोरग घरात छोटस लेकरू, बापाचं अत्यंतिक प्रेम एकुलते एक असल्यामुळं बाप अत्यंत प्रेम करत होता. पण किती प्रेम करावं, प्रेम असावं, पण ते पूर्ण वाया जाऊ नये इतपत प्रेम असावं. नाहीतर काय काय एकुलतं एक पोरग असतं, जे पोरग म्हणल तसं, पोरग म्हणल तसं, पोरग म्हणल तसं, शेवटी पोरग बांध उलटतं. तेच पोरग आई बापाच्या प्रेमाचा गैरफायदा घेतं, तेच पोरग पुन्हा व्यसनी बनतं, आई बापाला मारायला सुरुवात करतं. लाड असावं तितपत. पण तेच पोरग आपण जर अध्यात्मामध्ये आणलं तर ते पोरग कधी वाया जाऊ शकत नाही. मी प्रत्येक कीर्तनामध्ये सांगत असतो, मुलांना डॉक्टर करा, इंजिनियर करा, वकील करा, IPS करा, हे तुमचं कर्तव्यच आहे. पण ते करायच्या ऐवजी आधी पोरांना वारकरी करा, ही काळाची फार मोठी गरज आहे. कारण त्या पोरांना ते पोरग जर आपण वारकरी केलं तर ते पोरग भविष्यात इंजिनियर नाही हो द्या, डॉक्टर नाही हो द्या, वकील नाही हो द्या, पण भविष्यात ते पोरग बेवडं होणार नाही. ही वारकरी संप्रदायाची पाया वाजवा आणि आपापली पोरं मामाच्या शिवाय जत्रेत सोडा. टाळ्या वाजवायच्या, कीर्तन संपलं की उठायचं, बुवा तुझी तुला, आमच्या आम्हाला, आम्ही काय तुझं घेतलं या, मग महाप्रसाद द्या. अत्यंत प्रेम. कुठेही गेलं तर ती पोरं घेऊन जायचं. झालं असं, शेजारच्या गावची जत्रा होती, म्हणजे बाबू काय यात्रेत येतोस का? चला ना म्हटले, बाबा येतो. ती गेलं आपल्या बापा बरं. मग फार प्रेम. बाबू जिलेबी पाहिजे का? नको. पेढे पाहिजेत का? नको. शेव तेवढा नको, नकोच म्हणायचं. मग ते बघता 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 पोरांना काय आवडतं तर ते खेळणं आवडतं. खेळण्याचा स्टॉल समोर गेला, अत्यंतिक खेळणी त्याच्यामध्ये होती. बघायला सुरुवात केली. गाडी पाहिजे का? नको. बाहुली पाहिजे का? नको. नकोच म्हणायचं. आणि बघता बघता त्याच्या एका खेळण्याकडे लक्ष गेलं. त्याच खेळण्यामध्ये अगदी मॉडर्न पद्धतीचा एक साप होता. त्याला ते खेळणं आवडलं. म्हणजे बाबा काय, मला साप पाहिजे. बरं म्हणले काय पाहिजे? हे बाबा किती किंमत आहे? म्हणजे साहेब 7,000 रुपये. एवढी खेळण्याची किंमत असते का? हे पहिल्यांदा आले म्हटलं आपल्या बाजारात, आणि तुम्हाला वाटणार नाही, हातात घ्या. त्याला खाली एक बटन आहे, बटन दाबल्यानंतर वाटणार सुद्धा नाही हा खेळण्यातला साप आहे काय. बघा म्हटले, नंतर 7,000 रुपये द्या. त्यानं बघितलं तर खरंच हो, खेळण्यातला साप वाटतच नव्हता, अगदी दिसतो साप वाटत होता. अशी त्याची रचना होती. म्हणला बाबा घ्या ना. ते ठीक आहे म्हणले, घे बाबा 7,000 रुपये. त्याला तो साप दिला. खेळता 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 बापाची आणि पोराची चुकामुक झाली. ते पोरग हुशार होतं. ते घरी गेलं आणि घरी गेल्याबरोबर त्याची आजी दारामध्ये, कोल्हापूर सातारा. पण त्यानं विचार केला, मित्रांच्या बरोबर खेळण्यात काय अर्थ आहे, पहिलं उद्घाटन कुणापासून तरी केलं पाहिजे. पण त्यानं झालं असं, त्यानं ते बटन चालू केलं. कार्ट एवढं बलील होतं, हळूच गेलं. म्हातारीला थान पता सुद्धा लागला नाही. म्हातारीचं चित्त रंगलं होतं. असं कोठे आठवची नाही देहीच देही बोबुची. हळूच गेलं, पायनं वाजवता ते बटन दाबलं आणि दाबल्याबरोबर हळूच गेलं आणि त्या म्हातारीच्या गळ्यात साप सेट केला होता टायमिंग बरोबर. आणि ते बटन दाबलं, 3 मिनिटं झाल्याबरोबर सापाने वळायला सुरुवात केली. ती म्हणजे बाया काय वळायचंय? पण तिने असं बघितलं, जसं बघितलं तर सापाचं मुंडक. तिने तिथं बघितलं आणि जसं साप बघितला तशी म्हातारी गोष्टीतली मरती व्हायची. काय घालवाय बसलाय. ती बरोबर ती वळायला सुरुवात केली. तिने बघितलं आणि जसा साप बघितला, साप 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 मोठ्यांदा वाढायला सुरुवात केली. 7 शब्द शेजाऱ्याने ऐकला. त्याबरोबर 4 जण काठी घेऊन घरात आली. कशाला? साप मारा. साप मार. कुठाय साप? कुठाय साप? दाखवा साप. कुठाय साप? कुठाय साप? सुन म्हणली ती काय. त्यांनी बघितला. म्हणजे आतापर्यंत आपण हुडकून साप मारले, असला साप आपल्या आयुष्यात कधी बघितला नाही. साप मारणारे सुद्धा गप बसले. त्यांचा विलाजच चालला. का? म्हणला सापाला जर डवचावं तर म्हातारीला चावल, आणि साप जर मारावा
काठीच्या एका टोल्यात म्हातारी पुष्कळ प्रयत्न केले, अंगाने आणले, सगळं काय केलं. एक जण म्हणला थांबा, काय आपल्या या गावाच्या कडेला डोंगर आहे, त्या डोंगरामध्ये 14 जण साप धरणारे आले, त्यांना बोलून आणू, पैसे घेऊ द्या, पण साप पण जाईल आणि आपली पिढा जाईल. त्यांनी बघितला, 14 सुद्धा आणले. त्यांनी बघितलं म्हणजे असला साप कुठल्या जातीचा आहे तो काय आपल्याला कळत नाही. खेळण्याचा त्यांना जात पाहिजे आहे का सापाची, जवळ जाऊन उपयोगाचं नाही. हे मण्यात बी दिसना, गोळच बी दिसना, ह्याची जात वेगळीच आहे. मग म्हणले करायचं काय, काय नाही म्हटले, त्याला धरायचं हवं. एकदा काय जर म्हातारीला चावला तर अवघड होईल. त्यापेक्षा आपल्याकडे ज्या पुंग्या आहेत त्याला त्या आधी वाजवू आणि नंतर त्याला खाली उतरला की मग पकडू. 14 4 दिशेला अशी उभी राहील म्हातारीच्या. त्यांनी वाजवायला सुरुवात केली. वाजवता वाजवता 1 तास झाला. 1 तास झाला तरी साप खाली उतरना. वाजवणारे चक्करीने उलटे पडले. पण शेवटी करावं काय, ती सून दुसऱ्याला म्हणायची कुणीतरी पाणी पाजा, कुणीतरी पाणी पाजा, तुला चावतोय तू कुणीतरी पाणी पाजा. आणि झालं एका तासानं त्यांचा जो मुलगा त्या म्हातारीचा तो गावात आला. गावच्या कमानीतनं हात शिरल्याबरोबर लोक त्याला भेटायची, म्हणायची धीर सोडून माणसं भेटायची, पण त्याला पोरं उडगडत नव्हतं. माणसं अशी का म्हणते, काही जण पाटा घेऊन हात फिरवायचे, लांब काय धीर सोडू नका, सगळे त्याच्या हातात जावा. काय झालंय बघा, तो मला झालंय काय, काय नाही म्हटलं, घाबरू नका, कंडिशनच तशी. का काय नाही म्हटलं, तुमची म्हातारी काय झालं नाही म्हणा, नाही जगायची. तुला 2 भाकऱ्या खाल्ल्या तर सकाळी, तिला काय होतंय ना, खाल्ली असती पण आता जगायची नाही. का काय नाही म्हटले. 1 तास झालं तिच्या गळ्यात साप येऊन पडलाय. तो साप काय खाली उतरायला तयार. सगळे प्रयोग केले, पुंगीवाले अजून उठले नाही. वाजून वाजून साप म्हणजे हो, साप आला कुठनं. आणि मग याच्या लक्षात आलं कार्ट्याला साप घेतला तीच माझी चुकी झाली. शॅम्पलवारी म्हातारी मारली का काय आणि परत गेल्याबरोबर, धावत गेल्याबरोबर ती बायको त्याला म्हणायची, अहो लांब पाणी पाच. तो म्हणला ग बस, आहे का नाही बघू दे. जवळ गेला आणि पाहिला तो साप उचलला आणि त्याच्या जे बटन होतं ते बटन बंद केलं. हात मारली, आई दुगदुगीची वर म्हातारीची राहिली. आई शब्द ऐकला, तिने असं बघितलं, आई म्हणला हाय म्हणलं, आई काय काळजी करू नको, तो खेळण्यातला साप आहे. मला सांगा साप खरा का खोटा. खोटा. आणि तिची झालेली फजिती मला टिकली की पण दुगदुगीत राहिली. साप होता खोटा पण वाटला खरा. ज्ञानोबाला म्हणतात तसं संसाराचं जर पाहिलं तर सुख जर पाहिलं तर किती आहे. सुख पाहता जमा पाडे दुःख पर्वता येवडे किंवा अनेक प्रकारची प्रमाण ज्ञानोबाला देतात. सुख जर पाहिजे असेल तर